गंगापूर तालुक्यातील शिरगावचं 12 वर्षांपूर्वी पुनर्वसन होऊनही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं येथील नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय। गंगापूर तालुक्यातील शिरगावचं सुमारे 12 वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आलं होतं। मात्र हे पुनर्वसन योग्य प्रकारे करण्यात न आल्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। या समस्यांमध्ये प्रामुख्याने डांबरी रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या घराचा प्रश्न उद्भवला आहे। पुनर्वसनानंतर शिरगावकरांना प्लॉटचं वाटप करण्यात आलं होतं, परंतु काही लोकांना प्लॉट मिळाले तर काहींना या योजनेपासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे। शिरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यानं अनेक नागरिक शेतावरच राहणे पसंत करत आहेत। त्यामुळे चोरीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं। लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील लोकांवर अन्याय होत आहे। पाटबंधारे खात्याकडून गाव ग्रामपंचायतीला हस्तांतरित न झाल्यानं गाव अनेक योजनांपासून वंचित आहे। संतप्त गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, परंतु अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लोखंडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला होता। प्रशासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। आणि त्या बाबतीमध्ये मी सूचना दिल्या होत्या की हे सर्व जे काही अंदाजपत्रक आहेत, पोंच रस्त्याचे डांबरीकरण आहे, धनभूमी आहे, ते वीज पुरवठा आहे, उर्वरित उघडी गटाराची कामं पूर्ण करणे आहे, बस थांबा आहे, खडवाडीची जागा आहे, ही अशी जी कामं आहे ती कामे करण्यासाठी मी ऑलरेडी सूचना दिलेल्या होत्या। पण अडचण एवढीच होती की ह्याचं खर्च जे आत्तापर्यंत शिलेगाव प्रकल्प पुनर्वसनाचे जे प्रकल्प जे खर्च झालेला आहे तो 5%पेक्षा 5% मर्यादित झाल्यामुळे त्याच्यावर खर्च करायचं म्हणलं तर शासनाची परवानगीची आवश्यकता होती। पण आता शासनाने एक नवीन GR काढलेला आहे, त्या शासन 5%पेक्षा जास्त खर्च करण्यासाठी आता त्यांनी मर्यादा त्याच्यापेक्षा जास्त खर्च करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही सूचना देऊन राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न